मला भीती वाटते. काळजी करू नकोस, मी सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित कर. आणि बघ काय चुकलंच ना तर वांदे होत. आपस यार विजय, आपण आपला प्लॅन कॅन्सल करूया. घाबरतो कशाला? मी आहे ना. काय सोक्ष मोक्ष लावायचं आजच लावायला पाहिजे. हा बघ, हा चाकू घे, नीट वार कर, आता मी वर आणि तो खालीच राहायचा. जा त्या झुडपात लप. जा 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 तू जा, जा, जा. नमस्कार. कोण? मी विजय देशमुख. नुकताच ग्रॅज्युएट झालोय. नोकरीसाठी तुमच्याकडे आलो हे. रमेश, लवकर ये, लवकर ये. लवकर बघ. विजय, थोडक्यात वाचलास. अगदी प्राणावरती बेतलं होतं. आप्पा, हाच तो ज्यानं तुमच्यावर चाकू मारला. विजय, याला ओळखतोस तू? विजय नाही. आज घ्या याला. आपण बोल, कोण तू? कुठला? आप्पांच्यावर हल्ला का केला? मला खरंच माहिती नाही. मी रस्त्याने चाललो होतो. मला खरंच मग तू पळून जायचा प्रयत्न का केलास? बोल. मग तू पळून का चालला होता? सांग. मग तुम्ही मला जबरदस्ती नेत असताना मी काय हो? तुला आप्पांचं नाव सांगितल्यावर तू यायला नकार का दिलास? तू खोटा बोलतोयस. तू पंतांचा माणूस आहे. नाही नाही, मी कोणाला ओळखत नाही. फार दुखतंय का? आपण थांब. मी आलो. आपण आता हे काय करणार आणखी? काय झालं? काय म्हणतोय हा? काही सांगायला तयार नाहीये. नाही आप्पासाहेब, मला यातलं खरंच काही माहिती नाही. मी हल्ला केलेला नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मालक, आज एका तरुणानं सायंकाळी 5 वाजता आप्पांच्यावर चाकू हल्ला केला आणि तो इसम आपलाच आहे असं समजून त्याने त्याचा रिमांड घेतला. असं? शोधा त्याला आणि माळावर घेऊन यायचा. पाहिजे. आबासाहेब, मला कळलं नाही, हे कराटे, हे प्रशिक्षण कशासाठी? त्याचं काय विजय? आजच्या तरुणांच्यात शिस्त, सहनशीलता, नम्रता निर्माण व्हावी आणि आत्मसंरक्षणासाठी त्यांनी शक्तीची जोपासना करावी, एवढाच उद्देश आहे याच्यात. आता तू बघितलंस, तुझ्यावरती हल्ला करणाऱ्याला आमच्या तरुणांनी किती झटकन पकडलं. हो, पण मी काय करावं असं वाटतं तुम्हाला? तू, मला वाटतं विजय, तू ग्रॅज्युएट आहेस नाही? हो ना. तेव्हा तू पोलीस सब इन्स्पेक्टरच्या कोर्सला जावंस. अर्थात तुझी हरकत नसेल तर. माझी हरकत कशाला असेल, पण मला तिथे ऍडमिशन. मी प्रयत्न करतो बस. आणि एक गोष्ट, तू आजपासून इथंच राहायचंस. हो, पण नाही, माझं ऐकायचं. एक मिनिट, मी आलोच. काय रे? त्या दिवशी स्विमिंग टँक वरती छळलंस मला. आता घरात येईपर्यंत बदल गेली तुझी. कशाला आलायस? पण तुम्ही माझं ऐकून घ्या. अच्छा, म्हणजे पांढरं फडकं लावून माझ्या आप्पांना
आधी बाहेर हो. बाहेर हो आधी. बाहेर हो. अगं बाजूला काय चाललंय? काय चाललंय सोड काय त्याला. या लबाड माणसाला आपल्या घरात हकलवते मी. चल. अगं, हा चांगला माणूस आहे, तुला माहिती रे अजून. हा चांगला मुलगा. अहो अप्पा तुम्हाला ऐक माझं, आज माझ्यावरती चाकू हल्ला झाला, काय बहुतेक पंताच्या माणसाने केला. अगं हा मध्ये आला म्हणून मी वाचलो, माहितीये तुला? आय एम रिअली सॉरी. सॉरी, त्याला पण सॉरी. आय एम सॉरी मिस्टर. विजय देशमुख. आय एम सॉरी मिस्टर विजय देशमुख आणि थँक्यू व्हेरी मच माझ्या वडिलांचे प्राण वाचवल्याबद्दल. काय करायला गेलो आणि काय झालं रे संजय? मी तुला चुकीचा मार्ग दाखवला. मला माफ कर संजय, माफ कर. एवढी रात झाली अजून कशी आली नाही ती पोरं. माझा जीव तर अगदी खालीवर व्हायला लागलाय. आई ग पोरी आई तुम्ही असा धीर सोडला तर कसं होईल? अरे होय र, पण ती पोरं कुठे जेवली असतील? त्यांच्या जेवणाची काळजी तुम्ही करताय? मी त्यांना लहानपणापासून ओळखतो, ते कुठे उपाशी मारणार नाहीत. हं? अहो नोकरी मिळाली असेल म्हणून आले नसतील, येतील इतक्यात. अरे होय की र, ते माझ्या ध्यानातच आलं नव्हतं बघ. मग चल चला 2 घास खाऊन घेऊया. मला का आणलं इथं? तू अप्पांवर हल्ला का केलास? विजय, मी त्याला जिवंत सोडणार नाही. शाबाश. तुझा हा निश्चय आवडला आपल्याला. सनी, हे पैसे याला आपल्या आउट हाऊस वर घेऊन जा आणि याची सगळी व्यवस्था लाव. 1-2-3 दिवस विश्रांती घे, नंतर आपण सावकाश बोलू. हा जानी जा. मालक, हा, हे काय केलं? काय झालं? एका अनोळखी माणसावर एवढा विश्वास? बच्चा, इतक्यात नाही कळायचं तुम्हाला. साहेब, साहेब या. सावकाश सावकाश. लाईट गेली वाटतं. साहेब ही किल्ली घ्या, आत उजव्या बाजूला सोफा आहे, तिथे थोडी विश्रांती घ्या. तोपर्यंत मी लाईटची व्यवस्था करून येतो. साहेब काय झालं? अरे सनी, याच्या चेहऱ्यावर खुणा कसल्या? अहो ताई साहेब, या साहेबांनी एका मुलीची अब्रू वाचवली. गुंडांबरोबर मारामारी झाली, त्यात त्यासनी मार लागला आणि हे सगळं मालकाने बघितलं आणि आपल्याजवळ त्यासनी ठेवून घ्यायला सांगितलं. पण ताई साहेब तुम्ही इथं कशा? अरे सनी, बंगल्यात त्रास नको म्हणून अभ्यासासाठी मागच्या दाराने मी इथं आले. लाईट गेल्यामुळे सोफ्यावर पडले, तिथेच झोप लागली. साहेब तुम्ही आराम करा.